तर दहीहंडीच्या दिवशी आम्हाला शोवर एवढे प्रॉब्लेम फेस करावे लागणार होते असं कधी वाटलं नव्हतं। तर आज शो होती आम्हाला रनिंग शो साठी वडकुन या गावात। लोकेशनवर पोहोचलो, पटपट सेटअप लावला। आता फक्त बाकी होता आपल्याला साऊंड चेक द्यायचा। जसं साऊंड चेक द्यायला गेलो ना, मशीन चालू केलं तर पाहिलं तर एक चॅनल आपला प्रोजेक्टवर गेलं होतं। आता हाफ सेटअप आहे म्हणून त्यामुळे आम्हाला काही जास्त टेन्शन आलं नाही। मग एक चॅनलला 2 बेस लावून आम्ही सेटअप चालू केला, पण त्यातही एक बेस बंद पडला। आता बेस बंद पडला पण आवाज काही कमी झाला नव्हता, आणि एक बेस आणि 3 लायनरीवर पण पब्लिकचा उत्साह काही कमी झाला नव्हता। पब्लिक पण फुल एन्जॉय करत होती। आता एक एक करून गावकऱ्यांनी दहीहंडी फोडायला सुरुवात केली होती। पूर्ण गावभर 10 ते 12 दहीहंड्या लावल्या होत्या। ते एक एक करून ते फोडत जाणार होते, आणि हंड्या जे काय 100 ते 200 मीटर दूर दूर लावल्या होत्या। त्याच्या रनिंग शो साठी त्यांनी आम्हाला बोलवलं होतं, आणि हे लोक एवढी मजा घेत होते की काय सांगू तुम्हाला, आता तुम्हीच बघा। आता ऑर्डर तर चांगल्या प्रकारे जात होता, पण तेवढं तर आपल्याला जनरेटर मध्ये मध्ये तकलीफ द्यायला लागलं होतं। म्हणजे जनरेटर 2-2 मिनिटांनी बंद पडायला लागलं होतं, आणि आता जसा जनरेटर चालू झाला तर पब्लिकची मजा बघा। पूरा मोड़ा जाइने प्रेम मानी पड़ता, अरे हारे हाँ भाई तो बोलो मोड़ा जाइने प्रेम मानी पड़ता, कोई दाड़ा लफड़ा नहीं करता, पूरा मोड़ा जाइने प्रेम मानी पड़ता, कोई दाड़ा लफड़ा नहीं करता, मारी दारू तो माने छोड़ी डीजे पड़ने दे बाबा राती है तो मुझे आणि अशा प्रकारे आम्ही पण 6:30 वाजता पॅकअप करून घरी यायला निघालो। मग तुमचा भावचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये।